बूथ अध्यक्ष एका आवाजावर येतात आणि मागच्याच आठवड्यात मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवराजी आले होते, त्यावेळेस आम्ही सर्व बूथ प्रमुखांची बैठक घेतली आणि सर्वच्या सर्व 2004 बूथ प्रमुख हजर होते. म्हणजे कार्यकर्त्यांची तीव्र भावना आहे की यावेळेस काही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा खासदार आम्हाला करायचा आहे. मित्र, आपण 2099च्या काळात मला वाटतं त्या काळात आपले माजी खासदार माने साहेब खासदार होते, त्या काळात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब हे प्रधानमंत्री होते आणि देशाचं सरकार केवळ एका खासदारानं हरलं होतं. एका खासदारामुळं त्यावेळेस आदरणीय वाजपेयी साहेबांना पाय उतार व्हावा लागला. ही पाळी आपल्यावर येऊ नये, हिंगोलीचाच खासदार नसावा आणि एका मतानं मोदी साहेबांचं सरकार जावं हा एक विचार आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. 400 पारचा जरी नारा दिलेला आहे तरी सुद्धा त्या 400 मध्ये सुद्धा आमचा हिंगोलीचा खासदार आमचा असला पाहिजे, आमच्या भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे अशी आमच्या कार्यकर्त्याची तीव्र भावना गेल्या 2 तासापासून आम्ही ऐकत आहोत. का भावना आहे एवढी? कित्येक कार्यकर्त्यांनी सांगितले की रात्री 10-10 वाजेपर्यंत आम्ही पावसात भिजत सुद्धा बैठकाला करत होतो आणि वरून निरोप आला की आमचे कार्यकर्ते पूर्ण वेळ कामाला लागत होते. आज शिवसेनेचा तालुका अध्यक्ष जर आमच्या सेनगावचा बघितला तर एक तालुका अध्यक्ष फक्त बूथ प्रमुख नाही, कोणी दुसरा कार्यकर्ता नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेने जागा ही आपल्याकडून घेतली, याचा अर्थ काय आम्हाला आणखी कळत नाही. पण मी आपल्याला सांगणार आहे, आमच्या नेत्या मंडळीची सगळ्यांची मी आता तिथं स्टेजवर बसल्यावर चर्चा केली. उद्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे परभणीला येत आहेत आणि आपण सर्वजण आदरणीय घोगे साहेबांनी त्यांना मेसेज सुद्धा टाकलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही सर्वजण भेटणार आहोत. आपल्यातल्या कोणाला महत्वाच्या कार्यकर्त्याला येता आला तर आपण सुद्धा या आणि आपण त्यांना गळ घालू की काही करून आम्हाला ही जागा भारतीय जनता पार्टीला द्या. पण मित्र, त्यामध्ये एक अडचण दुसरी आहे. जर उमेदवार बदलला तर आमच्यातल्या इथं बसले मी सोडून याच्यातल्या बसलेल्या कोणाला धनुष्यबाण घ्या जर म्हणले तर घेतलं पाहिजे का? तुम्हाला विचारून आम्ही सगळं केलं. आता आमच्या हातात काय करायला? आम्हाला गावात जात असलं तरी तुमची परवानगी लागते असं आम्हाला आता दिसू लागलंय. म्हणून कमळ जर दिलं आम्ही तर कमळ समजा ऑप्शन विचारायला मी तुम्हाला ऑप्शन विचार 100% आम्ही कमळासाठी प्रयत्न करणार आहोत. पण ऐका ना, आम्ही कमळ मागण्याचाच प्रयत्न करणार आहे. आपल्या भावना पूर्णपणे आम्हाला कळालेत. आम्हाला सगळी खात्री आता पटलेली आहे की आमच्या ऐकण्याच्या बाहेरले तुम्ही आहात. आम्ही काही जरी म्हणलं तर तुम्ही ऐकत ना असं आम्हाला दिसू लागलं. म्हणून आम्ही फडणवीस काय म्हणता सभापती या क्या बात आहे. मग आम्ही उद्या कमळाचा त्यांना जोर धरून मागणार आहे की बाबा कोणाला तिकीट द्या. इथं बसले इथून लाईन के शिंदे साहेब, सर तुम्ही तर येणार के शिंदे साहेबापासून महाराजापर्यंत तिकडं आमच्या बाबारावजी तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या रिंगणात नाही तुम्ही बाबारावजी पर्यंत कुणालाही कमळ दिलं तर आमची तयारी आहे, कुणालाही धनुष्यबाण दिलं तरी सुद्धा आमची तयारी आहे. अशी गळ आम्ही घालणार आहोत. म्हणून आपण बिंदास्त राहा. आपल्याला 8 तारखेपर्यंत वेळ, मला वाटते फॉर्म 4च का 4 तारखेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. 4 तारखेपर्यंत आपल्याला एबी फॉर्म जोडावं लागतंय. तोपर्यंत आम्ही जीवाचं रान करणारे मित्र, तुम्ही चिंता त्याची करू नका. आम्ही केलेलं आहे आणि आता आपण आमच्या साथीला आले. इतके दिवस आम्ही नेते जात होतो पण तुमची कोणाची साथ म्हणजे तुमच्या भावना तिथपर्यंत पोहोचत होत्या. पण आमच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ह्या भावना महाराष्ट्राच्या आपल्या नेत्यांना, केंद्रातल्या आमच्या नेत्यांना आपल्या भावना या मीडियाच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. आणि मीडियाच्या बांधवांना सुद्धा विनंती करणार आहे की आमच्या मोदी साहेबांसाठी आमचा हिंगोलीचा खासदार हा आमचा गेला पाहिजे दिल्लीत. त्यासाठी आपण सुद्धा चांगल्या प्रकारच्या बातम्या येऊ अशी हात जोडून आपल्याला विनंती. आता आमचे घरते धरते करते आता तुम्ही मीडियावाले आहेत असंही म्हणलं तर काय वावगं ठरणार आहे का? प्रश्नाचं उत्तर द्या तानाजीराव.
तुम्ही तुमच्याकडून आटोकाट प्रयत्न करणार हे अगदी सगळं उघड आहे. आम्ही सगळे येणार आहोत. आम्ही सगळ्या गोष्टीची अत्यंत काळजीपूर्वक दक्षता घेत आहोत. पण तुमच्या प्रयत्नांती जर ह्या ठिकाणी अपयश आलं आणि जर ना कमळे म्हणले ना धनुष्यबाणे म्हणले तर तुम्ही काय करणार? या प्रश्नाचं उत्तर मला या ठिकाणी पाहिजे. उद्या म्हणतील ते तुम्हाला धनुष्यबाणे नको का नाही, आम्हाला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे. उद्या आपण जास्तीत जास्त लोकांनी फडणवीस साहेबांकडे जायचं. ऐकून घ्या पुढचा विषय. फडणवीस साहेबांकडे आपल्याला जायचंय आणि मी एका शब्दात आपल्याला सांगितलं आहे. ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. एका शब्दात मी माझ्या शब्दाचं पूर्णपणे आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही आमच्या ऐकण्याच्या बाहेर आहेत. तुमची आता आम्हाला ऐकण्याची तयारी नाही म्हणून पुढचा विषय तुमच्यावर आम्ही सोडून देणार. म्हणून आपण सर्वजण जास्तीत जास्त जण फडणवीस साहेबांकडे जाऊ, त्यांच्या हातापाया पडू, काही करून आमचा खासदार हा दिल्लीत गेला पाहिजे. मोदी साहेबांसाठी त्यांना हात वरी केलं पाहिजे. तोही भारतीय जनता पार्टीचा असा गळ आपण फडणवीस साहेबांना घालू. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात, आपले सगळ्यांचे आभार. आणि एक विनंती आहे की आपण